राज्यशास्त्र किंवा पॉलिटीचा अभ्यास करताना घटनात्मक संस्था म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज हा टॉपिक खूप महत्वाचा असतो. पण अनेकदा कलमं म्हणजेच आर्टिकल्स आणि त्यांच्या नेमणुकीचे नियम लक्षात राहत नाहीत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रमुख संस्थांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत आणि तेही मेमरी ट्रिक्सच्या मदतीने, जेणेकरून तुम्ही हे कधीच विसरणार नाही. तुलनात्मक तक्ता. सर्वात आधी या एका तक्त्याकडे बघा. आपण इथे निवडणूक आयोग, यूपीएससी, वित्त आयोग आणि कॅग यांची तुलना केली आहे. या सर्वांचे प्रमुख राष्ट्रपतींकडून नेमले जातात. निवडणूक आयोग, यूपीएससी आणि कॅग यांचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे आहे. तर वित्त आयोग हा दर 5 वर्षांनी नेमला जातो. हा तक्ता तुम्ही स्क्रीनशॉट काढून सेव्ह करू शकता. निवडणूक आयोग, ईसीआय. आता वळूया पहिल्या संस्थेकडे, भारताचा निवडणूक आयोग. कलम 324. सध्या हा आयोग बहुसदस्यीय आहे, म्हणजे यात एक मुख्य आयुक्त आणि 2 इतर आयुक्त असतात. संसद आणि विधिमंडळाच्या निवडणुका घेणे हे यांचे मुख्य काम आहे. लक्षात ठेवण्याची ट्रिक: आकडा आहे 324, म्हणजेच 324. आयोगात किती लोक असतात? 3, तिघे. 3 मुख्य लोक आणि त्यांच्या मदतीला समजा 2 हात. तरीही त्यांची नजर 4 दिशांना असते, म्हणून 324. दुसरी संस्था आहे यूपीएससी. कलम 315. देशातील सर्वोच्च अधिकारी म्हणजेच IAS, IPS निवडण्याचं काम हा आयोग करतो. यांना मेरिट वॉचडॉग असेही म्हणतात. याची ट्रिक खूप सोपी आहे. यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. ती पास व्हायला विद्यार्थ्याला किमान 3 ते 5 वर्षे लागतातच. म्हणून 3 आणि 5 म्हणजेच कलम 315. तिसरी संस्था आहे वित्त आयोग. कलम 280. केंद्र सरकारकडे जमा झालेला टॅक्स किंवा पैसा राज्यांमध्ये कसा वाटायचा हे ठरवण्याचं काम वित्त आयोग करतो. सध्या 16वा वित्त आयोग सुरू आहे. ट्रिक: कलम आहे 280. असं समजा की 2 हातांनी 80% पैसा वाटायचा आहे किंवा पैशांशी संबंधित आहे, म्हणून मोठा आकडा 280. आणि शेवटची पण अत्यंत महत्त्वाची संस्था कॅग. कलम 148. यांना सार्वजनिक निधीचे रक्षक म्हणतात. सरकारने केलेला खर्च योग्य आहे की नाही हे तपासणे म्हणजेच ऑडिट यांचे काम आहे. लक्षात ठेवण्याची ट्रिक: कॅगचा उच्चार बॅग सारखा होतो, पैशांची बॅग. आणि कलम 148 कसं लक्षात ठेवायचं? एक माणूस जो 4 दिशांनी 8 तास पैशांवर लक्ष ठेवून असतो, म्हणून 148. तर मित्रांनो, या होत्या महत्त्वाच्या घटनात्मक संस्था आणि त्या लक्षात ठेवण्याच्या काही सोप्या ट्रिक्स. तुम्हाला यातील कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच स्मार्ट अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.